निष्पाप चिमुरडीचा विजेच्या शॉकने दुर्दैवी अंत. खासदार निलेश लंके धावलेत चिमुकलीच्या घरी. प्रीतीला न्याय मिळालाच पाहिजे म्हणत महावितरणवर संताप. एका निष्पाप जीवाचा बळी, जबाबदार कोण? प्रीतीच्या कुटुंबाच्या अश्रूंना खासदार निलेश लंकेंचा आधार. दोषींवर कारवाईची मागणी. प्रीती गांगुर्डे अवघ्या 3 ते 4 वर्षाची निष्पाप चिमुरडी. खेळण्या बागडण्याच्या वयातच विजेच्या खांबातून झालेल्या शॉकने तिचा जागीच मृत्यू झाला आणि आनंदनगर स्टेशन रोडसह संपूर्ण अहिल्यानगर शहर सुन्न झाले. या हृदयद्रावक घटनेची माहिती मिळताच खासदार निलेश लंके यांनी तातडीने गांगुर्डे कुटुंबाची भेट घेत दुःखात सहभागी होत आईवडिलांचे सांत्वन केले. त्यानंतर त्यांनी घटना घडलेल्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि संपूर्ण प्रकाराची माहिती घेतली. यावेळी गांगुर्डे कुटुंबाला कोणतीही मदत लागली तर आपण खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहू अशी ग्वाही खासदार निलेश लंके यांनी दिली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून महावितरणच्या निष्काळजीपणामुळे एका निष्पाप जीवाचा बळी गेल्याचा संतापही त्यांनी व्यक्त केला. प्रीतीच्या मृत्यूची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि चिमुरडीला न्याय मिळावा यासाठी आपण शेवटपर्यंत लढणार असल्याची आक्रमक भूमिका खासदार निलेश लंके यांनी स्पष्ट केली. आता या प्रकरणात दोषींवर नेमकी काय कारवाई होते याकडे संपूर्ण अहिल्यानगरचं लक्ष लागलंय.